Hello friends, I welcome you in my YouTube channel Learn with Joy with CN Patil, and we are watching An Enemy of the People part 3rd 11th English. आपण आतापर्यंत An Enemy of the People चे 2 पार्ट पाहिलेत, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला रायटरची माहिती, कॅरेक्टर्स आणि स्टोरीला सुरुवात केलेली आहे. आता आपण पार्ट 3 मध्ये स्टोरी पुढे कशी घडते, काय घडते ते पाहणार आहोत. Mr. Aslasken lives and Billing says that they should get rid of him. Hostad points out that the newspaper needs his financial support. Billing suggests that they apply Dr. Stockman, who may inherit money from his father-in-law. But Hostad shoots it idea down and bitterly points out that Billing will never obtain a government job. Billing leaves to write a letter to the Householders Association on behalf of Dr. Stockman. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की डॉक्टर स्टॉकमन त्याच्या भावाच्या विरोधात, पीटर स्टॉकमनच्या विरोधात, म्हणजे मेयर ऑफ दी सिटी आणि बाथ कमिटीचे चेअरमन, त्यांच्या विरोधात एक लेख आर्टिकल छापण्यासाठी देत आहेत. तर आता इथं मिस्टर अस्लास्केन हे निघून जातात आणि बिलिंग त्या ठिकाणी आहेत. ते म्हणतात की त्यांनी त्याच्यापासून मुक्त व्हावं. हॉस्टेड यांनी असं नमूद केलं की त्यांचा जो काही वर्तमान पेपर आहे, कोणता वर्तमान पेपर, पीपल्स मेसेंजर, की त्या वर्तमान पेपरला आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. मग आर्थिक मदत मागायची कुणाकडे, तर बिलिंग त्यांना असं सुचवतो की आर्थिक मदत तुम्ही डॉक्टर स्टॉकमन यांच्या सासऱ्यांकडून घ्या, की त्यांच्याकडे खूप पैसा आहे, म्हणजे मिसेस स्टॉकमनचे अडॉप्टिव्ह फादर. परंतु डॉक्टर स्टॉकमनच्या सासऱ्यांकडून तुम्ही पैशांची मागणी करा, की त्यांना त्यांच्या वर्तमान पेपरला ती गरज होती. आणि हॉस्टेड यांनी मात्र ती कल्पना उधळून लावली. त्यांना ती कल्पना आवडली नाही. परंतु त्यांनी एक गोष्ट तिथं असं सांगितलं बिलिंगला की तुला कधीच सरकारी नोकरी लागू शकणार नाही, असं त्यांनी कडक शब्दामध्ये तिथं नमूद केलं. आणि डॉक्टर स्टॉकमन यांच्या वतीनं ते जे काही हाऊस होल्डर्स असोसिएशन आहेत, सदनिका मालक त्यांची असोसिएशन, यांना पत्र लिहिण्यासाठी त्यांनी ते ऑफिस, बिलिंग यांनी ते ऑफिस सोडलं. पुढे अ नॉक इज हर्ड and Petra enters. She brings an English novel that Hostad has asked her to translate, but hands it back to him, saying that she can't carry out of the job. The story conflicts with all the principles expressed in the People's Messenger, arguing that there is a supernatural power that looks after good people and punishes the bad ones. आता इथं काय होतं, पुढे पेट्रा त्या रूम मध्ये येते. पेट्रा सुरुवातीला तिने दरवाजा नॉक करते आणि ती एंट्री करते. जेव्हा पेट्रा तिथं येते तेव्हा तिने एक कादंबरी सोबत आणली होती, की जी कादंबरी हॉस्टेडने तिला भाषांतर करण्यासाठी दिली होती, ट्रान्सलेट करण्यासाठी दिली होती. परंतु तिने ती करू शकली नाही, तिने ती पूर्ण केली नाही. आणि तिने असं सांगितलं की तिने ती परत दिली त्यांच्याकडे, आणि पीपल्स मेसेंजर मध्ये व्यक्त केलेल्या सगळ्या तत्वांसह संघर्ष ही कथा एक अलौकिक शक्ती आहे की जी चांगल्या लोकांची काळजी घेते आणि वाईट लोकांना शिक्षा देते. गुड पीपल, बघा तिथे शेवटी दिलंय supernatural, there is a supernatural power that looks after good people and punishes the bad ones. म्हणजे चांगल्या लोकांची काळजी घेते आणि वाईट लोकांना शिक्षा देते. मग त्याच्यावर आश्चर्यचकित झाला हॉस्टेड, अनसरप्राइज्ड. Hostad says that such stories are exactly what readers want. An editor cannot always act as he would prefer, but must publish some sentimental things
in order to draw readers in and convince them to read the more radical content. इथं मात्र हॉस्टॅड आश्चर्यचकित होतात आणि ते म्हणतात की अशा कथा वाचकांना हव्या असतात, रीडर्सला अशा कथा आवडतात आणि संपादक नेहमी त्यांच्या इच्छेनुसार वागू शकत नाही. परंतु सगळ्या वाचकांना आकर्षित करण्यासाठी काही मूलभूत गोष्टी प्रकाशित केल्या पाहिजेत या मताचे ते आहेत. आणि अधिक मूलगामी सामग्री वाचण्यासाठी रीडर्सला पटवून देणं गरजेचं आहे, असं त्यांचं मत त्यांनी इथं व्यक्त केलेलं आहे. Petra criticizes Hofstede for setting snares for your readers, but he blames Billing for choosing the story and adds that Billing is applying for a public job. Petra is disturbed by this revelation, saying that by supporting her father's crusade for truth, the journalists have chosen a splendid vocation and ought to live up to their ideals more than even before. इथं आपल्या वाचकांसाठी हे असे सापडे रचणं, स्नेअर्स फॉर युअर रीडर्स, हे मात्र असे सापडे सेट केल्याबद्दल पेट्रा हॉस्टॅडवर टीका करतात. परंतु त्यांनी ही कथा निवडल्याबद्दल ते बिलिंगला दोष देतात आणि बिलिंग सार्वजनिक नोकरीसाठी अर्ज करत असल्याचंही त्यांनी नमूद तिथं केलेलं आहे. आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, मागच्या स्लाइड्स मध्ये पण पाहिलेलं आहे. पेट्रा या प्रकटीकरणामुळे हे जे काही त्यांच्या समोर येतं त्याच्यामुळे ते विचलित होतात आणि असं सांगतात की सत्यतेसाठी तिच्या वडिलांनी केलेल्या युद्धविश्वाचे समर्थन करून पत्रकारांनी एक उत्तम पेशा निवडलेला आहे. मात्र जो उत्तम पेशा त्यांनी निवडलेला आहे पत्रकारांनी, त्याचा आदर्श ठेवायला पाहिजे. म्हणजे तिच्या वडिलांनी जो काही लेख लिहिण्याचा छापण्यासाठी दिलेला आहे तो निसंकोचपणे किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी छापला पाहिजे, हे त्या पेट्राला इथं सांगायचं आहे की कुणालाही न घाबरता, कुणाच्याही दबावाला बळी न पडता तो लेख तुम्ही छापा, असं त्या ठिकाणी पुन्हा ती त्या बिलिंग आणि हॉस्टॅडला सांगते. हॉस्टॅड सजेस्ट दॅट Petra's idealism stems from loyalty to her father rather than true conviction in his ideas. Petra responds that Hofstede has permanently injured himself in her opinion and she will never trust him again. Although Hofstede tries to placate her, she exits in anger just as Aslaskan enters with the news that Peter Stockman has arrived. आता इथं होतं काय, हॉस्टेड सूचित करतात की पेट्राची विचारसरणी ही तिच्या वडिलांशी निष्ठावान राहण्याच्या ऐवजी तिच्या कल्पनेवर विश्वास ठेवण्याची आहे. इथं पेट्राने उत्तर दिलं की हॉस्टेडने तिच्या मते स्वतःला कायमचं दुखापत केलेलं आहे आणि तिच्यावर पुन्हा कधीही विश्वास ठेवला जाणार नाही. मात्र हॉस्टेडने तिला शांत करण्याचा इथं प्रयत्न केला. जरी प्रयत्न केला असला तरी पीटर स्टॉकमन आल्याची बातमी त्यांनी ऐकली. आता पीटर स्टॉकमन कोण आहे ते मी तुम्हाला सांगितलंय. डॉक्टर स्टॉकमन यांचे भाऊ आणि मेयर ऑफ द सिटी, अजून पब्लिक बाथचे ते चेअरमन आहेत. मग त्यांना ते आलेत अशी बातमी त्यांनी ऐकली आणि ती पेट्रा रागाच्या भरात बाहेर पडली. Hofstede is disconcerted but receives the mayor politely. Peter slyly relates that Dr. Stockman has embarked on an extremely annoying course of action and asks if they know anything about it. Hofstede tries to downplay the newspaper's involvement, but Peter soon spots the report on his desk and picks it up. Hofstede quickly says that he is only publishing Dr. Stockman's views, not agreeing with them, while Aslaskan adds that he has nothing to do with the newspaper content. आता तिथं पीटर आलेले आहेत त्या पीपल्स मेसेंजर या न्यूजपेपरच्या कार्यालयात. ते तिथं आलेले आहेत. हॉस्टॅड असंतुष्ट आहे, परंतु ते सभ्यतेने त्या महापौरांचं स्वागत करतायत बिकॉज पीटर वॉज द मेयर ऑफ द सिटी. आणि पीटर हळूवारपणे त्यांना सांगतात की डॉक्टर स्टॉकमनने अत्यंत त्रासदायक कृती सुरू केली. आता त्रासदायक कृती म्हणजे कोणती ती त्यांना वाटते
की त्यांनी पीटर स्टॉकमनच्या विरोधात आर्टिकल छापलेलं आहे, छापण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे ती त्यांना त्रासदायक कृती वाटते आणि त्याबद्दल त्यांना काही माहिती असल्यास त्यांना विचारतो. कोण? पीटर, त्या न्यूजपेपरच्या एडिटर आणि सब एडिटरला. मग हॉस्टॅडने वर्तमानपत्राचा सहभाग कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु पीटर लवकरच हा अहवाल त्यांच्या डेस्कवर पाहतो. तिथं तो जो डॉक्टर स्टॉकमॅन यांनी अहवाल दिलेला असतो लिहिण्यासाठी, लेख दिलेला असतो, तो त्या डेस्कवर असतो. तो पाहतो आणि तो उचलतो पीटर स्टॉकमन. हॉस्टॅड पटकन म्हणतो की हे फक्त डॉक्टर स्टॉकमन यांचं मत आहे, त्यांनी प्रकाशित करण्यासाठी दिलेलं आहे, त्यांच्याशी आम्ही सहमत नाहीत. परंतु न्यूजपेपरची जबाबदारी आहे की लोकांचं मत आम्ही वर्तमान पेपरमध्ये मांडलं पाहिजे, असं ते त्या पीटर स्टॉकमनला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत, सांगता आहेत किंवा त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्याच्याशी सहमत नाहीयेत, आम्हाला ते आवडत नाही, परंतु न्यूजपेपर आहे आणि न्यूजपेपर असल्यामुळे आम्हाला ते छापणं गरजेचं आहे. या मताशी आम्ही सहमत नाहीत, डॉक्टर स्टॉकमन यांच्या मताशी आम्ही सहमत नाहीत, फक्त त्यांचे विचार इथं छापण्यासाठी आलेले आहेत, असं ते त्यांच्या त्या मेयरला पटवून देत आहेत. Hosted and Mr. Aslaskan try to imitate Peter by hinting that they are intimately acquainted with the townspeople belief, which will enable them to wield power over the mayor. Peter responds cannily that he is glad to see such a spirit of self-sacrifice among the lower classes. He clarifies to the utterly confused newspaperman that the common people will have to pay for any potential repairs to the baths through a municipal loan or tax. Astonished, Hofstad and Aslaskan point out that the men who own the baths should take responsibility, but Peter instantly dismisses the idea. आता बघा इथं काय घडतंय, आपल्याला माहिती की कशा पद्धतीने ही लोक हुशार असतात. कोण? राजकारणी लोक. आता यांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हॉस्टॅड आणि मिस्टर अस्लास्कन हे शहरवासियांच्या विश्वासाशी जवळून परिचित आहेत, कारण ते एडिटर आणि सब एडिटर आहेत, म्हणून तसं परिचित आहेत आणि ते सूचित करून ते पेट्राला धमकवण्याचा प्रयत्न करतात. पेट्रा डॉक्टर स्टॉकमन यांची मुलगी, ज्याच्यामुळे त्यांना महापौरांवर सत्ता गाठता येईल. म्हणजे ते पण एक वेगळा गेम खेळण्याचा प्रयत्न इथं करतायत. खालच्या वर्गामध्ये असा आत्मत्यागीपणाचा आत्मा पाहून त्यांना आनंद झाला की पेट्राने त्यांना प्रतिसाद दिला आणि ते पाहून त्यांना ते पूर्णपणे गोंधळून गेलेल्या वृत्तपत्रांना असं स्पष्ट करतोय तो की सामान्य लोकांना बादच्या कोणत्याही संभाव्य दुरुस्तीसाठी नगरपालिका कर्ज किंवा कराराद्वारे पैसे द्यावे लागतील. बघा पीटर एक राजकारणी, मुत्सद्दी राजकारणी म्हणतात की हे बाच मलाही दुरुस्त करायचे, मलाही वाटतं दुरुस्त करावेशेत, परंतु होतं काय की त्यांना पैसे कुठून आणायचे आणि पैसे हे नगरपालिकेकडून कर्ज घ्यावं लागेल किंवा कर घ्यावा लागेल किंवा लोकांकडून पैसा जमा करावा लागेल, टॅक्स. आणि हे चकित होस्टॅड आणि अस्लास्कन यांनी असं निदर्शनास आणून दिलं की ज्या बादच्या, मग त्यांनी असं सांगितलं ठीक आहे, मग तुम्ही लोकांकडून पैसे घेऊ नका, नगरपालिकेकडून कर्ज घेऊ नका, मग तुम्ही असं करा की या बादची जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली आहे, ज्या लोकांकडे त्यांची जबाबदारी आहे किंवा जे कमिटीमध्ये आहेत, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारा आणि त्यांनी दुरुस्त करा. परंतु पीटरने ही कल्पना त्वरित फेटाळून लावली, कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती त्या चेअरमनची होती, म्हणजे पीटरची होती. म्हणून ती आयडिया जी होती त्यांची, कुणाची? अस्लास्कन आणि त्यांची, ती आयडिया त्यांनी फेटाळून लावली की हे करणं शक्य नाही. Peter then emphasizes that such extensive repairs will require the baths to close down for 2 years. Mr. Aslaskin is deeply affronted at this news, asking how we householders will handle the economic loss. Second, he accedes to Peter's assertion that the whole thing is merely imagination and turns on Dr. Stockman, denouncing him for his unjustifiable attack on the town's well-being. Hofstad, stammering, withdraws his own support from the doctor and asks Peter he has an alternative article to print
which the mayor instantly produces. आता बघा म्हणजे कशा पद्धतीने अजून ते पटवून देत आहेत. आणि जर समजा आपल्याला हे सगळं दुरुस्त करायचं असेल त्यानंतर ते कशावर जोर देतात की जर समजा हे सगळे बाच जर दुरुस्त करायचे असतील तर हे 2 वर्षासाठी आपल्याला बंद ठेवावे लागतील. मग बंद ठेवावे लागतील म्हणजे लोकांची गैरसोय होईल. हे असं त्यांनी म्हटलं नाही पण इनडायरेक्टली तेच त्यांना म्हणायचं आहे आणि ते लोकांना आवडणार नाही. म्हणून अस्लास्कन यांना या वृत्ताचा फार त्रास होतो आणि सदनिका मालक या आर्थिक नुकसानीला कसे हाताळतील हा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. मग त्यांनी हे असं आदळून टाकणारं जे काही विधान होतं ते पीटरच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला की संपूर्ण गोष्ट केवळ कल्पनाशक्ती आहे. कारण हे जे काही राजकारणी मंडळी आहेत ते पटवून देण्यासाठी खूप बुद्धिमान असतात. म्हणून केवळ कल्पनाशक्ती आहे आणि शहराच्या कल्याणावरील निषेधनीय हल्ल्याचा ते निषेध करतात. डॉक्टर स्टॉकमन यांना ते चालू करतात. होस्टॅड भांबावून डॉक्टरांकडून स्वतःचा पाठिंबा काढून घेतो आणि बघा आता इथं सुद्धा एडिटर कशा पद्धतीने बाजू पलटवतायत. सुरुवातीला डॉक्टरांना त्यांनी हो सांगितलं होतं की आम्ही तुमचा लेख छापू, तुमची ही जी काही लढाई चालू आहे तिला आम्ही पाठिंबा देऊ, परंतु आता डॉक्टरांचा पाठिंबा ते काढून टाकतात आणि पीटरला पाठिंबा देतात आणि पीटरला सांगतात की मग ठीक आहे, तुम्हाला जे काही समर्थन करायचं आहे त्या समर्थनार्थ तुमच्याकडे असा एखादा लेख आहे का, असा एखादा आर्टिकल आहे का की जे आम्ही आमच्या न्यूजपेपरमध्ये छापू शकतो, असं त्यांनी पीटरला विचारलं. सडनली मिस्टर अस्लास्कन सीज डॉक्टर स्टॉकमन आउटसाइड द विंडो. Wanting to avoid the awkward encounter, Hostad ushers Peter into another office to hide. He and Aslaskan pretend to be occupied when Dr. Stockman enters, full of enthusiasm to check on the printing on his piece. The two men are stilt and awkward, but Dr. Stockman doesn't notice their strange behavior. Instead, he tells them that he has been thinking about the public acclaim he is going to receive when everyone realizes how much work he has done for the welfare of the town. He warns Hostad that no matter how much the people want to give him a gift or tribute, the editor must put a stop to it, as his actions have been purely selfless. आता इथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पीटर तिथं आलेले आहेत, डॉक्टर स्टॉकमन आत्ता नाहीयेत, पेट्रा त्यांची मुलगी चालली गेलेली आहे आणि पीटर डॉक्टर स्टॉकमनचं आर्टिकल त्यांनी बघितलंय, वाचलंय. आता एडिटर आणि सब एडिटर हे दोघांनी बाजू पलटवून घेतली आणि पीटरला पाठिंबा देण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. पीटरला म्हटलं की तुमच्याकडे एखादा दुसरा लेख असेल तर तुम्ही तो द्या आणि महापौर ते लगेच लिहायला तयार होतात, लगेच ते द्यायला तयार होत आहेत पीटर म्हणजे महापौर. तेवढ्यात काय होतं की अचानक अस्लास्केनला खिडकीच्या बाहेर डॉक्टर स्टॉकमन पाहतात. मग इथं विचित्र चकमक टाळायची असेल कारण पीटर इथं, डॉक्टर स्टॉकमन आलेत म्हणजे पुन्हा वादविवाद होतील आणि म्हणून एका विचित्र चकमक जर आपल्याला टाळायची असेल तर ते हॉस्टॅडने पीटरला लपवण्यासाठी दुसऱ्या कार्यालयात त्यांना घेऊन गेलेत घाईघाईने. त्याच्यामध्ये काय झालं, पीटरची कॅप म्हणजे टोपी आणि त्यांचा जो मेयरचं एक प्रकारचं गणवेश असतो, कॅप आणि हातात दंडा एक काठी, तो तिथंच राहून गेला. मग त्याच्यामध्ये डॉक्टर स्टॉकमन उत्साहाने भरलेल्या त्यांच्या तुकड्याच्या छपाईची तपासणी करण्यासाठी आत प्रवेश करतो की डॉक्टर स्टॉकमन म्हणाले होते की कुठपर्यंत झालं, तुम्ही ते छपाई केली का नाही माझं आर्टिकल. तोपर्यंत त्यांनी पीटरला दुसऱ्या रूम मध्ये दुसऱ्या ऑफिसमध्ये लपवून ठेवलेलं होतं. मग इथं ते डॉक्टर येतात, प्रवेश करतात, त्यांनी जो काही अस्लास्केन आहे त्यांना ते सगळे काही नाटक बघून अस्लास्कन त्याच्यानंतर हॉस्टॅड हे पण भांबवलेले असतात. हे दोघं अडकलेले आणि विचित्र आहेत, परंतु डॉक्टर स्टॉकमन यांना त्यांचे विचित्र वागण्याचं लक्षात येत नाहीत की यांनी काय केलंय. अस्लास्कन आणि हॉस्टॅड यांनी पीटरला लपवलं काही नाही लपवलं, हे हो म्हणत होते आर्टिकल छापायला, आता अचानक नाही म्हणायला लागले, हे काही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. परंतु त्याऐवजी तो त्यांना सांगतो की शहराच्या कल्याणासाठी त्याने किती काम केलं आहे हे प्रत्येकाला कळतंय. तेव्हा त्याने मिळवलेल्या सार्वजनिक स्तरावरील जे जे काही गोष्टी आहेत त्या कामाबद्दल विचार करत आहेत आणि तो हॉस्टॅडला इशारा देतो की लोकांना आता त्यांना एखादी भेट किंवा
खंडणी जर द्यावीशी वाटली तरी संपादकाने त्याला थांबवलं पाहिजे, कारण त्याने केलेलं कृत्य हे पूर्णपणे निस्वार्थी ठरलं आहे. म्हणजे काय, जर समजा बाच मध्ये झालेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आता या डॉक्टर स्टॉकमनने जो काही पुढाकार घेतलाय, जो लेख लिहिला आहे, आणि तो न छापण्यासाठी जर समजा पीटरने किंवा कोणी तुम्हाला खंडणी दिली, कोणी पैसा दिला, कोणी तुम्हाला लालच दिली आणि सांगितलं की हे छापू नका, तर तुम्ही त्याला बळी पडायला नको, असं डॉक्टर स्टॉकमन यांनी त्या ठिकाणी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचा धर्म तुम्ही व्यवस्थित निभवा, तुमची जी काही कामगिरी आहे ती तुम्ही व्यवस्थित पार पाडा, असं डॉक्टर स्टॉकमन एडिटर आणि सब एडिटरला सांगता आहेत. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा हा व्हिडिओ, आणि दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ द्या. तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलात, मी आपले आभारी आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.